नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगावातील एपीएमसी मार्केटमध्ये अडत व्यापाऱ्यांची फसवणूक करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या असून व्यापारी वर्गात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकत्याच घडलेल्या घटनेमध्ये लक्ष्मी नारायण ट्रेडर्सचे मालक राजू पाटील यांना तब्बल 1,18,000 रुपयांची फसवणूक सहन करावी लागली आहे. नेहमीप्रमाणे आग्रा येथून बटाट्यांचा ट्रक माल घेऊन दुकानात आला असता ट्रक चालक आपले वाहन बाहेर थांबवून दुकानदारापाशी येईपर्यंत इतर तिघे अनोळखी व्यक्तींनी दुकानात प्रवेश केला. इतक्यात एका व्यक्तीकडे मालाची पोचपावती देत त्या व्यक्तीने दुकान मालक राजू पाटील यांच्या कारकुनाकडून रोख रक्कम स्वीकारली आणि तात्काळ तिथून पळ काढला. काही वेळानंतर मूळ ट्रक चालक पैसे घेण्यासाठी दुकानात आला असता आपल्या माणसाकडे मालाचे पैसे दिले असल्याचे सांगण्यात आल्यानंतर मोठा गोंधळ उडाला. ट्रक चालकाने लागलीच एपीएमसी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. पोलीस चौकशीत दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे व्यापाऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. तसेच पोचपावती आणि व्यवहार करताना खरी ओळख पटवूनच व्यवहार करावेत असा इशारा पोलिसांकडून देण्यात आलाय. बांगलादेशातील हिंदूंवर वाढते अत्याचार आणि हत्याकांडाच्या निषेधार्थ आज शुक्रवारी बेळगाव शहरात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले होते. राणी कित्तूर चन्नम्मा चौकात झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी बांगलादेश सरकारच्या प्रतिकृतीचे दहन करत रास्ता रोको करण्यात आला आणि भारत सरकारने तातडीने बांगलादेशावर कठोर कार्यवाहीची भूमिका घ्यावी अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. हिंदूंच्या सुरक्षेसाठी भारत सरकारने कूटनीतिक हस्तक्षेप करावा तसेच बांगलादेशातील पीडित हिंदू कुटुंबांना न्याय मिळावा अशी भूमिका यावेळी आंदोलनकर्त्यांनी मांडली. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जय श्रीराम, हिंदू धर्म की जय, बांगलादेश मुर्दाबाद अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. या प्रसंगी आंदोलनकर्त्यांनी मानवी साखळी करत समाजात एकात्मतेचा संदेश दिला. यावेळी बजरंग दल तसेच विश्व हिंदू परिषदेचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बेळगाव शहरातील वडगाव, आनंदनगर, साई कॉलनी परिसरामध्ये आज शुक्रवारी सकाळी प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या काही महिलांनी परिसरातील सुवर्ण व्यावसायिक बेकवाडकर यांच्या गोडाऊनमधून पितळी हंडा चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी प्रसंगावधान राखत एका संशयित महिलेला ताब्यात घेतलं. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. घटनेची माहिती मिळताच टिळकवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेल्या महिलेला टिळकवाडी पोलीस स्थानकात नेऊन चौकशी सुरू केली आहे. या महिलेसोबत आलेल्या इतर काही महिलांनी घटना घडवली असल्याचा संशय आहे. मात्र त्या पसार झाल्याने त्यांचा शोध सुरू आहे. पोलीस या महिलांनी यापूर्वी अन्य ठिकाणी चोरी केली आहे का याचा तपास करत आहेत. त्यातील एका महिलेला अटक करण्यात आली असून तिच्यावर गुन्हा दाखल प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं असून परिसरात पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. ग्रोबज ट्रेडिंग सर्व्हिसेस या कंपनीच्या 259 कोटींच्या गुंतवणूक फसवणूक प्रकरणातील आरोपी सोमनाथ मधुसूदन कोळी याला कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने बेळगाव बस स्थानकावरून आज शुक्रवारी अटक केली. ऑक्टोबर 2022 पासून फरार असलेला कोळी अखेर 2 वर्षांनी पोलिसांच्या जाळ्यामध्ये सापडला. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या सूचनेवरून ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना कोळी हा बेंगळुरूहून बेळगावला येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला होता. कोळी हा ग्रोबज ट्रेडिंग सर्व्हिसेस प्रकरणातील 9 आरोपींपैकी एक आहे. या कंपनीने गुंतवणूकदारांना 10 महिन्यात 15% परतावा देण्याचे आमिष दाखवत कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचं उघडकीस आलं. पोलिसांनी सांगितले की कोळी कोल्हापूरचा रहिवासी असून तो गेली 2 वर्षे विविध ठिकाणी मजुरी करून लपून राहत होता. त्याच्या विरुद्ध गुंतवणूकदारांनी गंभीर आरोप करत तक्रारी दाखल केल्या होत्या. आरोपीला पुढील कारवाईसाठी कोल्हापूर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
बेळगाव शहरातील प्रभाग क्रमांक 29 मधील नागरिकांनी परिसरात वाढत असलेल्या दारू अड्ड्यांमुळे आणि काही हुल्लडबाज विद्यार्थ्यांच्या त्रासदायक वर्तनामुळे त्रस्त होऊन टिळकवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारी संदर्भात नगरसेवक नितीन जाधव यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या शिष्टमंडळाने पोलिसांना निवेदन दिले. तक्रारीत नागरिकांनी प्रभागातील विविध भागांमध्ये बेकायदेशीर दारू विक्री, दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे तसेच काही कॉलेज विद्यार्थ्यांकडून परिसरातील महिला व नागरिकांना होणारा त्रास याबाबत पोलिसांना सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी सीपीआय यांच्याशी थेट चर्चा झाली. नागरिकांच्या उपस्थितीत त्यांनी या समस्यांचा गांभीर्याने पाठपुरावा करून सकारात्मक कारवाई करण्याचे आश्वासन दिले. नगरसेवक नितीन जाधव यांनी यावेळी सांगितले की प्रभागात बेकायदेशीर दारू विक्री व त्यामुळे उद्भवणारे गुन्हेगारी वर्तन हे चिंतेचे विषय बनले आहेत. महिलांसह नागरिकांना रात्रीच्या वेळेस घराबाहेर पडणेही कठीण बनले आहे. पोलिसांनी यावर तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. यावेळी मोठ्या संख्येने परिसरातील असंख्य महिला व नागरिक उपस्थित होते. प्रशासनाने वेळेत कारवाई केली नाही तर आंदोलनाचा इशारा नागरिकांकडून देण्यात आलाय. बेळगाव तालुक्यातील काकती पोलिसांनी एका दुचाकी वाहन चोरट्याला अटक करून त्याच्याकडील सुमारे 7 लाख रुपये किमतीच्या 10 दुचाकी जप्त केल्या आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींचे नाव मुजीफ मंजूर अहमद शेख वय 21 असं आहे. याबाबतची माहिती अशी की काकती येथील अब्दुल रशीद इमासाब डोणकर यांनी गेल्या 21 डिसेंबर 2025 रोजी आपली सुझुकी ॲग्नस दुचाकी क्रमांक K822 HR 8843 चोरीला गेल्याची तक्रार काकती पोलीस ठाण्यामध्ये नोंदवली होती. या प्रकरणी काकती पोलीस ठाण्याचे पोलीस पथकाने तपास कार्य हाती घेऊन मुजीफ शेख याला ताब्यात घेतले. पोलीस चौकशीमध्ये मुजीफ याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडील डोणकर यांच्या चोरीला गेलेल्या दुचाकीसह अन्य 9 दुचाकी वाहने जप्त केली. मुजीब याने एकंदर ही 10 वाहने काकती पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3, हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3, माळ मारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2, मारिहाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1 आणि अन्य एका ठिकाणाहून 1 अशी चोरली होती. बेळगाव शहरातील कचेरी रोड येथील वन वे मार्गावर वाहतूक नियमांची अंमलबजावणी आता अधिक तीव्र करण्यात आली आहे. एकेरी वाहतुकीचा नियम लागू असूनही अनेक वाहन चालक त्या मार्गावरून चुकीच्या दिशेने प्रवास करत असल्याने वाहतूक पोलिसांनी थेट त्या वाहनांना परत माघारी पाठवण्याची मोहीम सुरू केली आहे. शनिवार कुटमार्गे जिल्हा पंचायतकडे जाणारा मार्ग केवळ 3 व 4 चाकी वाहनांसाठी एकेरी करण्यात आला आहे. सुमारे महिन्याभरापूर्वी हा निर्णय घेण्यात आला असून या ठिकाणी स्पष्ट दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. मात्र काही वाहन चालक रिक्षा व कार चालवत नियम धाब्यावर बसवत चुकीच्या दिशेने वाहने हाकत आहेत. यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी आता कठोर पावले उचलली आहेत. नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. सभ्य आणि सुरक्षित वाहतुकीसाठी सर्व नागरिकांनी नियम पाळावेत असे आवाहन पोलिसांनी केले असून नागरिकांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. बेळगावातील एसीपीआर संस्थेच्या वतीने 11, 12 व 13 फेब्रुवारी 2026 रोजी बेळगाव शहरात राष्ट्रीय तत्वज्ञान संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून देशभरातील नामवंत तत्वज्ञानी या संमेलनात सहभागी होणार आहेत अशी माहिती एसीपीआरचे सचिव MB जिर्ली यांनी पत्रकार परिषदेत दिली. या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर 8 फेब्रुवारी 2026 रोजी हिंदवाडी बेळगाव येथील रानडे मंदिरामध्ये विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये विजेते ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना मोबाईलच्या व्यसनापासून दूर ठेवणे आणि त्यांच्या संवेदनशील व सर्जनशील विचारांना चालना देणे हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे जिर्ली यांनी स्पष्ट केले. याच कार्यक्रमांतर्गत देशभक्ती गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा या 3 राज्यातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या उपक्रमांमुळे युवकांमध्ये देशभक्तीची भावना वृद्धिंगत होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला सुब्रमण्यम कुलकर्णी, नंदन हेर्लेकर तसेच एसीपीआरचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शहरातील शहापूर पोलिसांनी जुन्या पीबी रोडवर तपासणी दरम्यान एका तरुणाकडून धारदार चाकू जप्त करून त्याला अटक केली आहे. गिरीश महाबळेश्वर बक्कन्नावर वय 24 राहणार शांती कॉलनी खासबाग असं अटक केलेल्या युवकाचं नाव आहे.
शहापूर पोलीस अधिकारी अजित शिवपुरे यांनी तपासणी दरम्यान गिरीशला थांबवून त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ बेकायदेशीर धारदार चाकू आढळून आला. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शहरामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून अशा तपासण्या नियमितपणे करण्यात येत असून अवैध शस्त्रास्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. आज शुक्रवारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली हलगाव मच्छे बायपास रोड व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत सुरू असलेल्या विविध रस्ते विकास कामांची प्रगती बैठक घेण्यात आली. या बैठकीत संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बेळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रलंबित कामांबाबत चर्चा करून त्यांची गती वाढवण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. कामांमध्ये येणाऱ्या अडचणी, भूसंपादन, निधी वितरण आणि कामाच्या दर्जावर विशेष भर देण्यात आला. नागरिकांना त्रास होऊ नये आणि वाहतुकीची अडचण टाळावी यासाठी कामे वेळीच पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले. बैठकीमध्ये राष्ट्रीय महामार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बेळगावातील ज्युनियर लीडर्स विंग येथे भारतीय लष्करांकडून प्रतिष्ठित कमांडो ट्रेनिंग कोर्स काल गुरुवार दिनांक 25 डिसेंबर रोजी यशस्वीरित्या संपूर्ण झाला. हा कोर्स मानसिकदृष्ट्या अत्यंत कठीण आणि शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक मानला जातो. या कोर्समध्ये भारतीय लष्करातील जवानांसोबत मित्र देशातील 16 अधिकारी आणि 5 नॉन कमिशन्ड ऑफिसर्स यांनीही सहभाग घेऊन ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केला. या समारोप कार्यक्रमावेळी मेजर जनरल राकेश मनोचा, SM-VSM कमांडर JL विंग यांनी अंतिम भाषण केले व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना सन्मानित केले. या कोर्समध्ये राजपूत रेजिमेंटचे लेफ्टनंट जयलांबा यांना सर्वोत्तम अधिकारी प्रशिक्षणार्थी म्हणून गौरवण्यात आले. नागा रेजिमेंटचे लान्स नाईक जीवनसिंग कार्की यांना सर्वोत्तम NCO प्रशिक्षणार्थी म्हणून घोषित करण्यात आले. मित्र देशातील प्रशिक्षणार्थींमध्ये नेपाळ लष्कराचे लेफ्टनंट सुदीप खडका यांना सर्वोत्तम अधिकारी प्रशिक्षणार्थी तर नामिबिया लष्कराचे कॉर्पोरल इन्व्हॅलिस्टस ब्युसेन यांना सर्वोत्तम NCO प्रशिक्षणार्थी म्हणून सन्मानित करण्यात आले. हा कोर्स आंतरराष्ट्रीय लष्करी सहकार्य, शिस्त आणि उत्कृष्ट प्रशिक्षणाचे उत्तम उदाहरण ठरले आहे. इन्व्हेस्टमेंट अशीच करणार ज्याने माझी हार्टबीट खूप अशी नाही होणार आणि म्हणून एक पार्ट FD मध्ये नक्की इन्व्हेस्ट करणार. कारण FD आहे तर स्टडी आहे. लोकमान्य FD सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट. लोकमान्य FD आहे तर स्टडी आहे. बांगलादेशात घडलेल्या अमानवीय घटनेनंतर खानापूर शहरात पाकिस्तान आणि बांगलादेश येथे हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचाराविरोधात मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि हिंदू संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी हातात फलक घेऊन बांगलादेशातील हिंदूंच्या मानवी हक्कांच्या उल्लंघनावर संपूर्ण जग गप्प का आहे, बांगलादेशातील दलित समाजावरील अत्याचार थांबवा, अल्पसंख्याक समाजावरील अत्याचार थांबवा, आम्ही हिंदूंवरील अत्याचार सहन करणार नाही अशा विविध प्रकारच्या घोषणा देत तहसीलदारांना निवेदन देत या प्रकरणाचा निषेध नोंदवला. संयुक्त राष्ट्रांसह जागतिक मानवाधिकार संघटनांनी या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी, निष्पक्ष चौकशी करावी आणि पीडित हिंदूंना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. हे आंदोलन शांततेत पार पडले, मात्र अत्याचार थांबले नाही तर आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा भाजपा नेते पंडित ओगले यांनी दिला. शहरातील RPD कॉर्नर ट्रॅफिक सिग्नलजवळ ड्रेनेज लाईनचे झाकण उघडे असल्याने घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधीचं वातावरण निर्माण झालं असून येथील नागरिक व वाहन चालक हैराण झाले आहेत. संबंधित ठिकाणी वारंवार ड्रेनेज जाम होण्याच्या घटना घडत असून झाकणातून घाणीचं सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. या सांडपाण्यामुळे पायी चालणाऱ्या नागरिकांसह वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सतत वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे रस्ता निसरडा झाला असून अपघाताचा धोका वाढलाय. याची गंभीर दखल घेत रहदारी पोलिसांनी त्या ठिकाणी तात्पुरते बॅरिकेड्स लावले आहेत, मात्र समस्येचे कायमस्वरूपी समाधान अद्याप झालेले नाही. नागरिकांनी महानगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून ड्रेनेज लाईनची योग्य दुरुस्ती करून परिसरातील दुर्गंध व अपघाताचा धोका दूर व्हावा अशी मागणी होत आहे.
मित्रा फाउंडेशनच्या वतीने सशक्त वनिता हा विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमात डॉक्टर कविता सावंत यांनी महिलांच्या आरोग्यविषयक समस्या व त्यावरील उपायांबाबत मार्गदर्शन व समुपदेशन केले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. व्यासपीठावर डॉक्टर कविता सावंत, सुरेखा मांडेकर व विशालाक्षी काटकर उपस्थित होत्या. डॉक्टर कविता सावंत यांनी स्त्रियांच्या समस्या व उपाय या विषयावर बोलताना संतुलित आहार, नियमित व्यायाम, योगा तसेच स्वतःसाठी वेळ काढण्याचे महत्त्व सांगितले. स्त्री सशक्त असेल तरच कुटुंब सशक्त होते असे मत त्यांनी व्यक्त केले. उपस्थित महिलांनी आपल्या समस्या मांडल्या असून त्यावर त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली. कार्यक्रमाच्या शेवटी मित्रा फाउंडेशनतर्फे डॉक्टर कविता सावंत यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नम्रता काकतकर यांनी तर प्रतिमा गोडसे यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मित्रा फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. भारताचा युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी याने अल्पावधीतच आपल्या धडाकेबाज फलंदाजीने क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी करत त्याने आपल्या प्रतिभेची ठळक छाप उमटवली. त्याच्या या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वैभव सूर्यवंशीला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या गौरव सोहळ्यासाठी उपस्थित राहावे लागल्याने वैभवला बिहार संघाकडून खेळण्यात येणाऱ्या विजय हजारे करंडकातील एका महत्त्वाच्या सामन्याला मुकावे लागले. मात्र यापूर्वीच त्याने अरुणाचल प्रदेश विरुद्धच्या सामन्यामध्ये अवघ्या 84 चेंडूंमध्ये 190 धावांची ऐतिहासिक खेळी साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या खेळीमध्ये त्याने 16 चौकार आणि 15 उत्तुंग षटकार ठोकत आपली आक्रमक फलंदाजी सिद्ध केली होती. या नेत्रदीपक कामगिरीची दखल घेत आज शुक्रवारी केंद्र सरकारच्या वतीने त्याला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले, ज्यामुळे भारतीय क्रिकेटमधील त्याचे भविष्य उज्ज्वल असल्याचे संकेत मिळत आहेत. चिक्कोडी वाहतूक पोलीस ठाण्याच्या वतीने नागरिकांमध्ये वाहतूक सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. यामध्ये दुचाकीस्वारांनी अनिवार्यपणे हेल्मेटचा वापर करावा अशी सूचना करण्यात आल्या. कार्यक्रमात वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी रस्ते सुरक्षेचे महत्त्व स्पष्ट केले आणि अपघातांपासून बचाव करण्यासाठी वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. शहरातील विविध भागात जनजागृती फलक, लघु नाटिका आणि थेट संवादाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत संदेश पोहोचवण्यात आला. नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत वाहतूक सुरक्षेची जाणीव ठेवण्याचे आश्वासन दिले. ख्रिसमस सणानिमित्ताने राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेळगाव कॅम्प येथील बिशप हाऊसला भेट देत ख्रिस्ती बांधवांसमवेत ख्रिसमस सण साजरा केला. यावेळी त्यांनी बिशप फादर यांना शुभेच्छा देत प्रेम, शांतता आणि बंधुभावाचा संदेश दिला. याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी प्रभू येशू ख्रिस्त यांच्या साध्या, विनम्र जीवनशैलीचे स्मरण करून मानवतेसाठी त्यांनी दिलेली करुणा, शांतता व स्नेहाचा संदेश आजही किती प्रेरणादायी आहे यावर भर दिला गेला. कार्यक्रमाला केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष व माजी खासदार डॉक्टर प्रभाकर कोरे, माजी आमदार फिरोज सेठ, आमदार आसिफ सेठ, नितीन शिरगुरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी ख्रिस्ती समाजातील मंडळी आणि स्थानिक नागरिकांनी ख्रिसमसचा आनंद साजरा करत मंत्री आणि इतर मान्यवरांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. मार्तंड मल्हार ग्रुप समस्त खंडोबा भक्त बेळगाव यांच्या वतीने मंगसुळ येथील खंडोबा मंदिरात महाअभिषेक, कोटमा पूजन व भंडारा कार्यक्रम मोठ्या श्रद्धा व उत्साहात पार पडला. चंपाषष्ठी व मार्गशीर्ष महिन्याचे औचित्य साधून हा धार्मिक विधी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दुपारी 12 वाजता महाअभिषेकानंतर भंडारा पूजन आणि कोटमा भरणे विधी भक्तांच्या अमाप उत्साहात पार पडला. येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणांनी संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय बनला होता. यानंतर श्री मंगाई देवी सोमेश्वर हॉल येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रोहन घोडके, सुशील घोडके, प्रेम घोडके, यश घोडके, ऋत्विक घोडके यांची विशेष उपस्थिती लाभली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मार्तंड मल्हार ग्रुपच्या सदस्यांनी समर्पितपणे कार्य केले. परिसरातील खंडोबा भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धार्मिक उत्सवात सहभाग नोंदवला होता.
महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा आणि त्यांनी घेतलेल्या भूमिकेला संपूर्ण पाठिंबा देण्याचा ठराव येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आला. हा ठराव ब्रह्मलिंग मंदिरात आयोजित संघटन बळकटीकरण संदर्भातील बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते महादेव रामचंद्र मंगळाईक हे होते. प्रारंभी प्रास्ताविक भाषणात शिवाजी कदम यांनी उपस्थित कार्यकर्त्यांचे स्वागत केले. त्यांनी येळ्ळूर येथील समितीच्या कार्यकर्त्यांवर कर्नाटक सरकारकडून दाखल करण्यात आलेले दावे खोटे असून त्यातून कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता होईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी वामनराव पाटील यांनी येत्या 21 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सीमावाद प्रकरणाची सुनावणी होणार असल्याचे नमूद करत मराठी भाषिकांची एकजूट अत्यंत महत्वाची असल्याचे सांगितले. तसेच राजू पावले, दुद्दाप्पा बागेवाडी, प्रकाश पाटील, बीएन मजूकर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी संघटना अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने आपली मते मांडली. उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी गुरुवारी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची त्यांच्या बेंगळूर येथील निवासस्थानी भेट घेतली. आज शुक्रवारी नवी दिल्लीत काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकीमध्ये ते सहभागी झाले होते. या पार्श्वभूमीवर शिवकुमारांनी खरगेंची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. मात्र मुख्यमंत्री बदलाची चर्चा रंगली असताच या भेटीमुळे मुख्यमंत्रीपदासाठी सुरू असलेल्या संघर्षाला पुन्हा तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात मुख्यमंत्रीपदावरून सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार यांच्यातील वाद सुरूच आहे. दरम्यान डी.के. शिवकुमार यांच्या आजच्या दिल्ली दौऱ्यामध्ये काय खलबते सुरू आहे हे स्पष्ट झालेलं नाही. बेळगावचा प्रतिभावान क्रीडा व स्केटिंगपटू शुभम साखे याने सहनशक्ती आणि कौशल्याच्या जोरावर कोल्हापूर येथे आयोजित प्रतिष्ठित बर्गमन ट्रायथलॉन शर्यतीचे विजेतेपद पटकावले आहे. ट्रायथलॉन ही शर्यत क्रीडा क्षेत्रातील मोजक्या खडतर शर्यतींपैकी एक मानली जाते. कोल्हापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या बर्गमन ट्रायथलॉन शर्यतीमध्ये पोहणे, सायकलिंग आणि धावणे या तिन्ही विभागांमध्ये शुभम याने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. या शर्यतीमध्ये अव्वल क्रीडापटूंमध्ये तीव्र स्पर्धा पाहायला मिळाली. तरीही शुभम याने इच्छाशक्ती, समर्पण आणि मिळालेल्या प्रशिक्षणाच्या जोरावर विजेतेपदाला गवसणी घातली, ज्यामुळे तो प्रतिष्ठेच्या बर्गमन पुरस्काराचा मानकरी ठरला. ही कामगिरी खेळातील उत्कृष्टतेसाठी शुभम याची बांधिलकी अधोरेखित करते. तसेच हा विजय केवळ त्याचाच नाही तर बेळगाव आणि आपल्या भागातील युवा क्रीडापटूंना ट्रायथलॉनसारख्या अत्यंतिक सहनशक्तीच्या क्रीडा प्रकारात कारकीर्द घडवण्याची प्रेरणा देणारा आहे. कर्नाटक काँग्रेस सरकारमधील मंत्री जमीर अहमद यांच्या स्वीय सचिवांच्या घरावर काल गुरुवारी लोकायुक्तांनी छापा टाकला. लोकायुक्त पथकाने छाप्यामध्ये 14 कोटी रुपये जप्त केले असून बेंगळूरमधील एकूण 13 ठिकाणी सदर छापे टाकण्यात आले आहेत. स्थानिक लोकायुक्त पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून लोकायुक्त अधिकाऱ्याने सांगितले की बेंगळूर येथील सहकार संचालनालयातून गृहनिर्माण विभागात प्रतिनियुक्तीवर असलेले सरदार सरफराज खान यांच्याशी संबंधित परिसरांची आज झडती घेतली जात आहे. सरफराज खान पूर्वी बृहत बेंगळूर महानगरपालिकेमध्ये सह आयुक्त म्हणून कार्यरत होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.